नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मराठी महिन्याची अखेर ही अमावस्येने होत असते. आता सध्या पहिलाच मराठी महिना अर्थात चैत्र सुरू आहे. तर या चैत्र महिन्याची अमावस्या येत्या 27 एप्रिल 2025 ला रविवारच्या दिवशी आलेली आहे. तसेच या दिवशी घराच्या सुखा समाधानासाठी म्हणून आपल्याला काय काय उपाय व सेवा करता येतील याबद्दलची माहिती घेऊ. तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व काही तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल. आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 27 एप्रिल 2025 रविवारचा दिवस. या दिवशी पहाटे 3:38 चैत्र अमावस्या सुरू होईल. ती मध्यरात्री उशिरा 1:01 संपेल. म्हणजेच रविवारी अमावस्या असेल. तर अमावस्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे ते पाहूया. तर सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं की अंघोळीच्या अगोदरही आपल्याला घरातील जी काही जाळी आहे ती काढून टाकायची आहे. जाळी झळमट अमावस्येच्या दिवशी झटकली जातात. कुठे जाळी वगैरे असेल नसेल तरीही आपल्याला सगळीकडे झाडू फिरवून घ्यायचा आहे. घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जी काही रद्दी वगैरे असेल, भंगार असेल तर ते आपल्याला सकाळी अंघोळीच्या अगोदर काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन टाकायचं आहे. यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. अमावस्या ही तिथी वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते. आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील याच मुहूर्तावरती करत असतो. त्यानंतर आपल्याला अंघोळ करायचे आहे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ टाकल्याने आपल्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे. किंवा खडे मीठ पाण्यामध्ये टाकले तरीही चालेल. त्यानंतर प्रथम उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा. दरवाजा असेल तर तो देखील पुसून घ्यायचा. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला देखील हळदीचं पाणी शिंपडायचं, कारण आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या पितरांचा वास असतो आणि अमावस्येत तिथीला पित्रे जे असतात ते आपल्या पृथ्वी तलावर येत असतात. अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्हाला घरातील फरशी पुसायची आहे. फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र, खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपली जी फरशी आहे तर त्यावरची जी नकारात्मकता आहे ती दूर होते. घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ती देखील दूर होतात आणि आपल्या घरावरती काही दोष असतील तर ते देखील दूर होतात. आणि या पाण्याने फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीवजंतू देखील उन्हाळ्यामध्ये मुंग्या होतील, मच्छर होतील तर त्याचे प्रमाण देखील कमी होतं आणि ते अँटीबॅक्टेरियल देखील बनवतात. यासाठी या दिवशी तुम्हाला मिठाने आणि हळदीने आपल्या घरातील फरशी ही अवश्य पुसायची आहे. त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आणि आपल्या मुख्य दरवाजावर एक चौमुखी दिवा लावायचा. बघा, दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा. मोहरीचं तेल नसेल तर साधं जे कुठलं तेल असेल ते तुम्ही टाका आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील आवर्जून टाका. अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे. किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावा. उंबरठा सुशोभित करा. त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा आहे. तर तो कुठे, तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा, हरकत नाही, पण दिवा प्रज्वलित सकाळी करायचा आहे. सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील दिवा लावायचा आहे. त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या ठिकाणी वास असतो. जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ घासून आपल्याला कपड्याने कोरडा करायचा आहे. स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीने स्वस्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं. त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. गॅसची पूजा करताना तुम्हाला एखादा मातीचा दिवा देखील आपण किचनमध्ये लावू शकतो आणि त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा. अमावस्या दिवशी जमले तर सकाळ व संध्याकाळी दोन्ही टाइम पूजा करता आली तर खूप चांगले आहे. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचं स्मरण करायचं आहे. थोड्या वेळासाठी पेटता दिवा इतकं जरी आपण यामध्ये तेल टाकलं तरीही चालणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटं जरी दिवा प्रज्वलित राहिला तरीही चालणार आहे. पण दिवा मात्र आपल्याला किचनमध्ये लावायचा आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस आपण जो लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालावा. खूप उत्तम असतो. या दिवशी कुंकुम अर्चनही केलं जातं. असं छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्ही या दिवशी नक्कीच करून पहा.
किचनमध्ये जिथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजेच पाणी भरून ठेवतो तर तिथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं। त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो उचलून ठेवू शकता। अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तर देखील आपल्याला पितृदोष कमी होतो। अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 वेळा प्रदक्षिणा करावी। तसेच असे केल्याने तुमच्या आर्थिक भरभराट होते, कर्जातून मुक्ती देखील मिळते। तसेच सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं, असं केल्याने देखील घरातील दारिद्र्य दूर होतं आणि घरातील सदस्यांची प्रगती होते। तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही तुळशी मातेजवळ लावायचा आहे। आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे। तर पहिलं स्वस्तिक आपण मुख्य दरवाजावर येणार आहे। त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून किचनमध्ये तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या स्टाईलवर काढा, पण स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये हे काढायचंच आहे। त्याची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर तिसरं स्वस्तिक हे तुळशी मातेजवळ आहे। चौथं जे आहे ते आपल्याला देवघराजवळ आहे आणि पाचवं जे स्वस्तिक असणार आहे ते तुमच्या तिजोरीवर जिथे तुमचे महत्त्वाचे कागदपत्र वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हळदी कुंकवानेच काढायचं आहे। अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवाची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात शक्यतो सकाळीच लवकर करण्याचा प्रयत्न करा, पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवाची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे। स्वच्छता म्हणजे तर काय, तर दररोज आपण देवांना अंघोळ घालतो, पण अमावस्येच्या दिवशी देवघरातील सगळं सामान बाहेर काढायचं। जसं की पुस्तक आहे, विविध प्रकारचे ग्रंथ, ते सगळे झटकायचे आहेत आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे। आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही, त्यासाठी देखील अमावस्येचा दिवस निवडला जातो। म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही हे सकाळी करू शकतात, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं। त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्येला लवकर ते करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकदा छानपैकी देवांना हळदी कुंकू लावून अंघोळ घालायची आहे किंवा पंचामृताने स्नान देखील घालू शकता। अंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आहे आणि तुमची जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे। आता या पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात। त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्त आहे, कुंकुमार्चन आहे, श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, देवीचा टाक असेल तर त्यावर करा, पण कुंकुमार्चन हे अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचं आहे। या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी आपण सेवा करणार आहोत तेवढीच विष्णू भगवानांची देखील आपल्याला करायची आहे। त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे। त्यासोबतच देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे। आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजेच रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या। अगदीच विजला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विजणार नाही याची काळजी तुम्ही घ्या। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीच आहे, जो की आपण अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। तर आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तिथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते, त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे। टॉयलेट आणि बाथरूम मध्ये बघा ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाही, तर ते उघडं करून ठेवायचं आहे। त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं आहे आणि त्या जागी ती वाटी स्वच्छ धुवून पुसून पुन्हा त्यामध्ये मीठ भरून ठेवायचं आहे। असं आपल्याला सातत्याने करायचं आहे, जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही। आणि बघा, मीठ म्हटलं तर जंतुनाशकांना मारण्याचं काम देखील करत असतं, त्यामुळे आपल्याला टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्याच्या संबंधी ज्या काही तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे। तर हा देखील उपाय तुम्ही करून पहा। त्यानंतर बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे। आपल्याला कावळ्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे। अगदीच कावळा नाही आला तर दुसरे कोणते पक्षी आले खाऊन गेले तरी हरकत नाही। मनामध्ये कुठलीही शंका आणू नका, पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचाच आहे। त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे। अमावस्या या तिथीला आपल्याला दहीभात घ्यायचा आहे। बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे, त्यामध्ये चमचाभर दही घालायचा आहे आणि हा दहीभात आपल्याला दुपारी 3 वेळा मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून आपल्याला या दिवशी तुम्ही 12च्या आत कधीही तुम्ही टेरेसवरती गार्डनमध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जो भात आहे तो ठेवायचा आहे। त्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दूर होते, त्यासोबतच आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील लाभतो, पितृदोष देखील दूर होतो।
3 वेळा फक्त आपल्याला उतरायचा आहे. कोणाशी न बोलता आपल्याला हा जो भात आहे तो आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. या व्यतिरिक्त नारळाचा उतारा देखील तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरून करू शकतात. नारळाचा उतारा करताना त्यावरती त्रिशूळ काढायचा आहे. तुम्ही अष्टगंधाने काढू शकता किंवा शेंदुराने काढू शकतात. अशा प्रकारे त्रिशूळ काढल्यानंतर तो नारळ मुख्य दरवाजावरून 7 वेळेस फिरवायचा आहे आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली तुम्हाला तो ठेवून घ्यायचा आहे. फक्त तो कुणाचा अपघात होणार नाही अशा ठिकाणी ठेवू नका. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे तर अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना 7.5 सुरू आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं किंवा ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी चालेल, पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचाच आहे. अमावस्येच्या दिवशी हा होम आवर्जून करावा. सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावरती 1-2 कापूर वड्यात आणि थोडंसं तूप टाकायचं. 1-2 लवंगा आणि 1 तमालपत्र तुम्ही बारीक कापून टाकू शकता आणि याचा होम करायचा आहे. तो घरभर फिरवायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल आणि कापूर नकारात्मकता दूर करतो. आणि बाकी 1-2 जे आपण मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो तर या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात. त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अमावस्येला होम करत जा. तुम्ही कोणताही उतारा करून आल्यावर घरी आल्यानंतर ज्यांनी कोणी हा उपाय केलेला आहे घरातला तर त्यांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवायचा आहे आणि देवाला नमस्कार करायचा असतो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान नक्कीच करू शकता. बघा, दानाला विशेष महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी दान करता आलं तर नक्कीच करा. अन्नदान करायचं म्हणजे खूप केलं तरच त्याचं पुण्य मिळतं का? तर नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला किंवा एखादा बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला तरीही त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं. पण दान हे नेहमी गरजू व्यक्तींना करावं. आपलेच कोणीतरी नातेवाईक आहे आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलवत असू तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही. दान कोणाला करावं तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला दान करावं. अशा पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, पण दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं. प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं तितकं दान केलं. जे काही दान केलं असेल फुलाची पाकळी ते आपल्याला गुपितच ठेवायचं आहे, हे सदैव लक्षात ठेवा. अमावस्येला तुम्ही कोहळा देखील बांधू शकता. त्याचे देखील अनेक फायदे आहेत. कोहळा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो, ज्यामुळे आपल्या घराला दुष्ट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते. स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा. कोहळ्यावरती दोन्ही बाजूंना आपल्याला ओम किंवा स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने काढू शकता आणि ओम हे चिन्ह देखील तुम्ही ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने काढू शकता. त्यानंतर गंध, अक्षता, हळदी, कुंकू आणि फुलाने त्याची पूजा करावी. हा कोहळा आपल्याला लाल वस्त्रामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती लटकवायचा आहे, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. तो कोहळा शक्यतो शनिवार किंवा अमावस्येला बदलावा. जेव्हा तो खराब होईल तेव्हा कोहळा हा सूर्यास्तानंतरच बांधावा. तर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी या सेवा करा. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.